दापोलीवरून दाभोलला जात असताना 18 किलोमीटरच्या अंतरावर पन्हाले काझी लेणी आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक इतिहासाच्या दृष्टीने ही लेणी अत्यंत महत्त्वाची आहे. नमस्कार मंडळी, आज आपण दापोलीला आलो आहोत. येथील प्रसिद्ध असलेले पन्हाल काझी केव्ज ते पाहण्यासाठी आलो आहोत. आपण बघूया पन्हाल काझी केव्ज. सतराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाही काळात येथे नियुक्त केलेल्या एका काझी मुले पन्हाले नावाबरोबर काझी हा शब्द जोडला गेला, म्हणून या ठिकाणाला पन्हाले काझी असे संबोधले जाते. इसवी सन 3ऱ्या शतकापासून ते 14व्या शतकापर्यंत विविध राजवटींकडून विविध कारणांसाठी या लेण्या खोदण्यात आल्या. येथे एकूण 29 लेण्या आहेत. त्यापैकी 28 लेण्या या कोटजाई नदीच्या किनाऱ्यावर आहेत आणि 29वी लेणी ही बागवाडी जवळ गौर लेणी या नावाने प्रसिद्ध आहे. गाणपत्य, वज्रयान, शैव, हीनयान व नाथ अशा विविध संप्रदायाच्या या लेण्या आहेत. पन्नास वर्षांपूर्वी उत्खनन होऊन व ताम्रपटांचे संशोधन होऊन या लेण्या प्रकाशात आल्या. जेम्स बर्जेस यांनी या ठिकाणाचा उल्लेख करून येथे काही कोरीव बाग असल्याचे एका वृत्तांतात नमूद करून ठेवले होते. हा लेणी समूह नदीच्या गालाने व डोंगरावरून पडलेल्या मालब्यामुळे भरून गेला होता. महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व खात्याने या लेण्यांतील बहुतांश गाल काढण्याचे काम केले. कागदात कोरलेली लेणी आहे. अजून देखील पुढे लेणी आहेत, ते आपण बघण्यासाठी जाऊ. इसवी सन 3ऱ्या शतकात हीनयान पंथीयांच्या भिक्षूंसाठी पन्हाले काझी येथे लेणी तयार करण्यात आल्या. या लेणी समूहातील लेणी क्रमांक 4, 5, 6, 7, 8 व 9 मूलतः 3ऱ्या शतकात खोदल्या गेल्या. लेणी क्रमांक 2, 10, 11, 12, 13 व 18 या साधारणतः 4थ्या शतकात किंवा 5व्या शतकात खोदल्या गेल्या. त्यानंतर साधारणतः 10व्या शतकात वरील सर्व लेण्यांमध्ये वज्रयानी पंथीयांनी बरेचसे फेरफार केले.
कुठं पडल्यात वाटतं मूर्ती. मल्हारी आहे. वज्रयान पंथीयांनी 10व्या शतकात लेणी क्रमांक 1, 3, 14, 15, 16, 17, 19, 21 व 27 या नव्याने खोदल्या असल्याचे दिसून येते. पुढे 13व्या शतकात यातील लेणी क्रमांक 14, 15, 17, 19 व 21 ब्राह्मण म्हणजेच हिंदू धर्माच्या प्रभावाखाली आल्या. यातील लेणी क्रमांक 14 ही नाथ संप्रदायाच्या ताब्यात आली. ब्राह्मण धर्मीयांसाठी 12व्या 13व्या शतकात लेणी क्रमांक 20, 22, 23, 24, 25, 26 व 28 या नव्याने खोदल्याचे दिसून येते. यांपैकी लेणी क्रमांक 22 नंतर 14व्या शतकात नाथ संप्रदायाच्या प्रभावाखाली आली. पाणी दिसतंय नाही. हा पाणी जाण्यासाठी मार्ग आहे बघ. ही लेणी क्रमांक 10. ही लेणी वज्रयान पंथांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे. येथून मिळालेल्या महाचंड रोशन या वज्रयानी देवतेच्या दुर्मिळ मूर्तीमुळे येथील भिक्षूंचा संबंध बंगाल व ओडिसा येथील तांत्रिक केंद्राशी आला असावा असे दिसते. फक्त लक्ष ठेवा.
साऱ्या लेण्या आहेत. अजून ही दुसरी लेणी झाली. अजून आपण पुढे जाऊया. अजून तिथे 3-4 अजून खूप आहेत. चला बघूया. इथे देखील पायाचे निशाण कोरलेले दिसून येतात. ही लेणी क्रमांक 14. या लेणीमध्ये नाथ संप्रदायाशी संबंधित शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या लेणीच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस मिळून एकूण 12 शिल्पे आहेत. यातील चौरंगीनाथ तसेच कानिफनाथ व बहुडी योगिनी यांची शिल्पे लगेच ओळखून येतात. गर्भगृहातील शिल्पांपैकी आदिनाथ व मत्स्येंद्रनाथांची शिल्पे ओळखायला सोपी आहेत. प्रत्येक कॅबची हाईट साधारण 8 फूट इतकी आहे. ही लेणी क्रमांक 15. या लेणीमध्ये गणपतीची मूर्ती स्थापून ही लेणी गाणपत्य संप्रदायाशी जोडली गेली आहे. दगडावर कोरलेली मूर्ती देखील मंदिर टाईप केली आहे. बाप्पाची चिन्ह पण कोरलेली आहेत आपण. मोठा दगड आहे. या सर्व लेण्या एका नदीच्या काठी बसलेल्या आहेत. त्या नदीच्या काठी नुसतं डोंगरात कोरलेले आहेत. खूप छान वाटतं.
ही 19 नंबरची लेणी. 11व्या शतकात शिलाहार शैलीचे एकाश्म देवालय या लेणीमध्ये साकारले गेले आहे. या मंदिराच्या छतावर रामायण, महाभारत व कृष्णशिलेशी संबंधित शिल्पपट कोरण्यात आले आहे. खांबावर एक मूर्त देखील कोरलेली दिसून येते. हे बघा, वरती पण आहे. हे बघ किती आहेत. देखील पिंडी टाइप कोरलेला दिसून येते. ही लेणी क्रमांक 21. गणपतीच्या शिल्पावरून या लेणीला गणेश लेणी म्हणून ओळखले जाते. इथे गणपतीचे मंदिर देखील आहे. आणि खूप सुंदर ठिकाण आहे. जरूर इथे भेट द्या.
या लेणींपैकी आताची लास्टची लेणी झालेली आहे. बघूया आपण, मस्त खिडकी टाईप केलेली आहे. बागवाडीची लेणी पाहण्यासाठी जातानाच एक रस्त्यात छोटीशी एक लेणी लागते, ती पण आपण बघू. मित्रांनो, आता आपण पन्हाळकाजीवरून 2 किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही बागवाडी गावाजवळ असलेली ही लेणी पाहण्यासाठी इथे आलो. ही 29 नंबरची लेणी. ही लेणी संपूर्णतः नाथ संप्रदायाशी निगडीत असून याची रचना इतर लेण्यांपेक्षा वेगळी आहे, कारण येथील मुख्य गर्भगृहातील शिल्पांमध्ये आदिनाथ, मत्स्येंद्र, गिरिजा, त्रिपुर सुंदरी व 84 सिद्ध, तसेच प्रांगणात समोर लक्ष्मी, गणेश व सरस्वती यांची शिल्पे आहेत आणि शंकराची पिंड देखील आहे. येथील मुख्य गर्भगृहातील शिल्पांमध्ये आदिनाथ, मत्स्येंद्र, गिरिजा, त्रिपुर सुंदरी व 84 सिद्ध, तसेच शिल्पे आहेत. पन्हाले काझी हे ठिकाण वज्रयान पंथांचे प्रमुख ठिकाण होते असे दिसून येते. पन्हाले काझी येथील लेण्यांच्या अभ्यासातून हीनयान बौद्ध पंथांचे तांत्रिक वज्रयान पंथात कसे रूपांतर झाले व पुढे हे ठिकाण शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायापर्यंत कसे विकसित होत गेले हेही समजते.